सलग तिसऱ्या दिवशीही नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये नाफेडकडून कांदा खरेदी सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। शासनानं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट जाहीर केलं असलं तरी नाफेड आणि एनसीसीएफच्या दिरंगाईमुळे खरेदी प्रक्रिया ठप्प आहे। जाचगटी समन्वयाचा अभाव आणि प्रक्रियेतील विलंबामुळे शेतकरी खुल्या बाजारात कांदा विक्रीकडे वळतायत। कांदा उत्पादक नाशिकमध्ये शासकीय खरेदी बंद असल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून तातडीनं प्रभावी खरेदी सुरू करण्याची मागणी जोर धरते। किरण ढासणे आपल्याला अधिक माहिती देतात। किरण, काय विषय हा? ज्या पद्धतीनं शासनानं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले होते त्यानुसार सलग 3 दिवस झाले अद्यापही बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी होत नाहीये। शासकीय जी खरेदी होणं अपेक्षित होतं 1580 रुपयानं ती अद्यापही होत नाहीये। नुकताच मी नाशिकच्या पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये या ठिकाणी आढावा घेतल्यानंतर या ठिकाणच्या शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना आहेत। नाफेडकडनं होणारी खरेदी जी आहे ती होत नाहीये। चांगल्या दर्जाचा कांदा आहे, मात्र मिळणारा जो भाव आहे तो अतिशय कमी आहे। त्यांच्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांकडनं शासकीय कांदा खरेदी लवकरात लवकर व्हावी अशा स्वरूपाची मागणी आहे। शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय सांगाल, ज्या पद्धतीनं हा दर तुम्हाला मिळाला आहे, कांद्याची क्वालिटी काय भावना आहे तुमची? कांदा एक नंबरचा आहे आणि हा कांदा कमीत कमी आजच्या रेटला 1700 ते 2000 रुपये विकाय पाहिजे होता क्विंटल प्रमाणे, पण आता हा कांद्याचा बाजार झालाय 1375 रुपये। म्हणजे जेवढी मला खर्च येतो वावरातून इथपर्यंत आणायला तो सुद्धा माझ्याकडे तयार झालेला नाही। मी आजही बी घाट्यातच आहे कांदे करून। आणि माझा एक दुसरा असा विषय का ह्या पावतीवर जरा आमच्या शेतकऱ्यांचे पैसे कट होतात, ते पावतीवर येते नाही आणि नो वर्क नो पेमेंट असा हायकोर्टाचा निकाल पण माझ्याकडे। त्यामुळं महाराष्ट्र सरकारने याच्यात खूप जातीनं लक्ष घालावे। कमीत कमी ह्या पिंपळगाव मार्केटला वर्षाकाठी 9 कोटी रुपये माझ्या शेतकऱ्यांचे व्यर्थ जातात। किती? ढोबळ 9 कोटी। तुम्ही विचार करा, जर ढोबळ 9 कोटी जरी रुपये वाचले तर खूप मोठी रक्कम माझ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तेव्हा मी लागलं तर त्याच्यावर दाखवितो, इकडं कट झालेले पैसे, ते कॅम्प्युटरनं न आलेले, पेन न लिहिलेले पैसे। या सगळ्या दरम्यान शासकीय खरेदी होत नाहीये, त्याचा कसा फटका बसतो? काय तुमच्याकडे शासकीय खरेदी झाली पाहिजे। इथे कसं एमके नावानी खरेदी किंवा जे मार्क येतो तिथं नाफेडनी स्वतः खरेदी केली पाहिजे। दुसरं कोणालाही मध्ये एजंट टाकलेला नाही पाहिजे। तिथं स्वतः नाफेडची खरेदीदार नाफेड नाव आलं पाहिजे, तेव्हा शेतकऱ्याचा कुठेतरी फायदा होईल। जो माल आज 1500 विकतोय तो भविष्यात 1800-2000 रुपये तरी विकेल। खरेदीला मध्ये एजंट नाही टाकला पाहिजे, नाफेडनी स्वतः इथं यावं, स्वतः खरेदी करावी। खरेदीदार नाफेडचं नाव आलं तेव्हा शेतकऱ्याचा फायदा होईल। नुसता खरेदी नाही करून फायदा। शासनाने आदेश दिले, 3 दिवस झाले अद्यापही खरेदी होत नाहीये, त्याचा कसा परिणाम होतोय? तुम्हाला काय भाव मिळाला? मला मिळाला 730 रुपये, पण माझा हा गोल्टी माल होता, हा कमीत कमी 1200 रुपये जायला पाहिजे होता। शासनाने जे हमी भावाचं जे 15 रुपये 80 पैशाचा दिलेला गोष्टी आहे त्याच्यामध्ये एकही कांदा 15 रुपये 80 पैशांनी एकही माणूस नाफेडचा इथं खरेदी करायला नव्हता। एजंट टाकलेले ते शेतावरती जाता, लोकांना 1580 रुपयांनी भाव सांगतात आणि उतारे घेतात, लोकांना 1300-1350 रुपयाचा भाव देतात आणि वरचे 200 रुपये हे एजंट लोक खाऊन घेतात। शासनाचे पैसे खाण्याचं काम निफाड म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 50 एजन्सी अशा आहे का ज्यांना ते लायसन्स प्रोव्हाइड केलंय शासनाने, आणि ते सगळेचे सगळे लोक परस्पर बांधावर जाऊन तो कांदा खरेदी करतात आणि त्याच्याने शेतकऱ्याचं कमीत कमी 200 रुपये क्विंटल मागचं नुकसान म्हटल्यानंतर एक ट्रॅक्टर 30 क्विंटल उतरतो, तर 6000 रुपये एका ट्रॅक्टर मागं नुकसान होतं। तर मार्केट कमिटीमध्ये येतात 1000 कॅरेट, हे 1000 ट्रॅक्टर, तर तुमचं कमीत कमी 1000 गुणिले 6000 रुपये जरी केलं तर तुम्ही 60 लाख रुपये दर दिवसा शेतकऱ्याचे लुबाडता। आणि दुसरा एक मुद्दा ह्या काकांनी जो मुद्दा मांडला की तुमचे 9 कोटी रुपये घेता, दररोजचे 1000 ट्रॅक्टर येतात इथं, 10 रुपये 68 पैशांनी हे व्यापारी आडतदार त्याची खरेदी आपल्या कुठल्याही प्रकारचा पैसा देत नाही। आणि जर 1000 कॅरेट मागं 10 रुपये 68 पैसे जरी गुणाकार केला डेलीचा, मार्केट चालतं 5 महिने आणि 10 रुपये 68 पैशाने 1000च्या मागं तुम्ही हिशोब करा। यांनी फक्त 9 कोटी रुपये सांगितलं, माझ्या हिशोबाने 20 कोटी हे मार्केट कमवतं।
आपण बघतोय की या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला हा कारभार केला जातोय त्या कारभारावर हे सगळे शेतकरी नाराजी व्यक्त करताय आणि प्रामुख्यानं शासकीय खरेदीच होत नसल्यामुळे मोठं नुकसान या सगळ्या शेतकऱ्यांचं होतं. त्यामुळे शासनानं आदेश दिलेले असले तरी नाफेड आणि NCCF यासारख्या ज्या संस्था आहेत ज्यांना या सगळ्या निमित्तानं टेंडर दिलेले आहेत त्यांच्याकडनं कारवाई होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि दुसऱ्या बाजूला जो आदेश दिलाय त्याला देखील केराची टोपली या सगळ्या निमित्तानं दाखवल्याचं समोर येत आहे. प्रसन्न सर. धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.